रामराम शेतकरी बंधूंनो, मी गजानन किरडे। 8 दिवसापूर्वी आपण या प्लॉटमध्ये एक पोंगे भरणी सजेस्ट केली होती आणि त्याच प्लॉटमध्ये आपण 8 दिवसानंतर 8 ते 10 दिवस झालेले आहेत। तर कशा पद्धतीने रिझल्ट आला हे आपण पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत, जे की आपण या केळीची आणि या केळीची तुलना करत होतो। तर हे जे पोंगा आहे तर आपण पाहू शकतात, आपण जी काही पोंगे भरणी दिलेली होती तर पोंगे भरणी दिलेली होती कॅल्बिट सी, त्यानंतर ब्रेकझिल प्लस आणि त्यानंतर मेगाफॉर हे वालाग्रोचे उत्पादन दिले होते। तर 8 ते 10 दिवसांमध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने जो काही पोंगा आहे तो आपण पाहू शकतो कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जो काही पोंगा वाकडा पडत होता तो आता पोंगा आपण सरळ निघतोय। दुसरी गोष्ट, जी काही पानाची तुम्ही कलर पाहू शकता, जी काही झिंकची डिफिशियन्सी असेल किंवा फेरसची डिफिशियन्सी असेल ते पूर्णपणे काळोखी आलेले आहे। आणि तिसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारचा ताण, अजैविक ताण या पिकावर दिसत नाहीये। म्हणजे काय, तर जी काही आपण पोंगे भरणी केलेली आहे तर तिचा अतिशय चांगला असा रिझल्ट या प्लॉटमध्ये आपल्याला दिसतोय। आपण हा प्लॉट पूर्णपणे पाहू शकतो की कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे आणि कशा पद्धतीने बन आहे। तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्या ह्या शेतकऱ्यांनी पोंगे भरणी केलेली आहे, कॅल्बिट सी असेल, त्यानंतर मेगाफॉल असेल आणि त्यानंतर ब्रेकझिल प्लस सूक्ष्म अन्नद्रव्य असेल, तर सर्व शेतकऱ्यांनी या पोंगे भरणीचा अवश्य एकदा वापर करावा, जेणेकरून तुम्हालाही या प्लॉट सारखा रिझल्ट भेटणार आहे। धन्यवाद।